रंजना पवार. अच्छा, आई बेबीला किती दिवसापासून येतो? मी जवळ सेंटर ओपन झालं तेव्हापासूनच येते, पण लॉकडाऊन मध्ये ब्रेक आल्यामुळे मध्ये बंद होतं. पण सेंटर चालू झालं तेव्हापासून मी यायला लागले. ठीक आहे, आई तुला कोणकोणता आजार होते सांगा आणि बाहेर किती उपचार केले ते पण सांगा. मला शुगर आणि बीपीचा त्रास, रक्त पातळ व्हायचे पण डॉक्टरने गोळ्या चालू केलेल्या आहे. हार्टला डाव्या बाजूने खूप धडधड व्हायचं, झोप लागत नव्हती. मग डॉक्टरांनी रक्त पातळ व्हायच्या गोळ्या चालू केलेल्या आहेत. आता मला इतकं आणि गुडघ्यांचा पण त्रास आहे, स्पॉन्डिलायसिसचा त्रास आहे. मग जेव्हापासून मी इथे येते तेव्हापासून माझे शुगरची अर्धी गोळी झालेली. काही दिवसांनी मी अपेक्षा ठेवते की ती पण बंद होईल थेरपीने. आणि डॉक्टर म्हणतात आणि ह्या मुली पण सांगतात आपल्याला का डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय गोळ्या बंद करू नये. ज्यावेळी डॉक्टर सांगते तर ती अर्धी बंद होईल ही अपेक्षा मी ठेवते. पण इथं आल्यापासून ह्या मुलींचं प्रेम, सरांचं प्रेम आणि इथले जे आपण सर्व येतो एकाच वयाचे आपण आहोत, पण त्या सगळ्या वयांचे जे आपण एकमेकाच्या समस्या आणि सगळ्यांचे प्रॉब्लेम ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस आपण एकमेकाबरोबर जेव्हा शेअर करतो बरं होईल, आपण एकमेकांना सांगतो का इथं आल्यानंतर बरं होईल, हे अपेक्षेने आपण येतो. पण ती अपेक्षा आपली पूर्ण होते त्यावेळेस खरोखर आनंद होतो का खरोखर सेंटर सरांनी आपल्याला ओपन केलेले आणि आपले आईबाबांचे सर्वांचे आशीर्वाद घेतलेले, त्याचा एक आनंद आणि सुख दुसरं कोणतं नाहीये. एवढं मी बोलून माझे शब्द संपवते.